की जे आत्ता मी माझ्याकडे कमीत कमी 150 ते पावणे 200 वाद्य आहेत. फक्त झोपड्यापुरतं मी असं अंथरतो, माझा मुलगा बाजूला झोपतो. बाकी बघाल तिकडे नजर टाकली की काय ना काहीतरी इन्स्ट्रुमेंट. सगळ्यात हेडेकचं काम एलपीचं असेल, पण पॉलिटिक्स एवढं व्हायचं ना की म्हणजे जे सिनियर लोक होते ते खूप छळायचे. ते रिदम आणि दीदी अशा गायला उभ्या राहायच्या, त्या दामरजी चुकायचं नाही. त्याच्यामुळे असं टॉर्चर झाल्यावर मी सगळंच चुकलो. 22 वर्ष काम केलं आणि आता काय करू मी. बोला अरे घाबरू नको रे, एक दरवाजा बंद झाला ना 10 दरवाजे उघडतात. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसाच्या ह्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटतोय ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू शक्यतोवर आतापर्यंत कुठे झाला नाहीये. झाला असेल तर तो खूप रेअर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा व्यक्तीचा इंटरव्ह्यू आज मला घ्यायला मिळतोय हे माझं भाग्य, कारण त्यांच्या करिअरची सुरुवात माझ्या जन्माच्या अगोदर 4 वर्ष झालेली आहे. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मी काय करायचं हे ठरवलेलं नसतानापासून ज्या क्षेत्रात मी आज काम करतोय त्या क्षेत्रातले अत्यंत सिनियर वादक, आमच्या सगळ्यांचे अतिशय लाडके श्रीयुत प्रताप राथ. प्रताप दादा, तुमचं मनपूर्वक स्वागत. आज तुम्ही या कार्यक्रमात आमच्याकडे आलात आणि तुम्ही इतकं छान छान आमच्याशी आज माहिती देणार आहात म्हणून. आणि आता वास्तविक पाहता ह्या कार्यक्रमाचं स्वरूप थोडंसं असं ठेवलंय ना प्रताप दादा आपण, की एखादा कलाकार जेव्हा घडत असतो लहानपणापासून वेगवेगळ्या लोकांच्या सानिध्यात आलेल्या अनुभवातनं, आणि मग त्याच्यानंतर एकदा घडल्यानंतर आपण त्या सगळ्या आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघायला लागतो. म्हणजे असं असतं की आपल्याला सुरुवातीला आयुष्यातली पहिली 10 वर्ष असं वाटत असतं की हे जमलं की माझं झालं, नंतर परत असं वाटतं की हे जमलं की माझं झालं, हे आणि हे जमलं की माझं झालं असं कधीच पूर्ण होत नाही. तर त्याच्यामुळे आज तुमच्याकडनं सगळ्या जुन्या जुन्या गोष्टींच्या अनुभवाबद्दल, माणसांबद्दल, किस्सांबद्दल ऐकून घ्यायला नक्की आवडेल. तर मला तुम्हाला असं पहिल्यांदा विचारायचंय की मी जसं ह्याच्या अगोदर तुमचे सगळ्यांचे आभार मानतो की मला तुम्ही बोलवलं आणि दिलखुलास बोलण्याचं मला चान्स दिला. अगदी 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 त्याच्याबद्दल धन्यवाद. अगदी बोलायचंय आणि दिलखुलासच बोलायचंय, मनातलं सगळं बोलायचंय आपल्याला. मला असं तुम्हाला विचारायला आवडेल प्रताप दादा की तुमच्या करिअरची सुरुवात नेमकी कशी झाली. मी शाळेत असल्यापासून रिदमचं म्हणजे ओढ होता. बरं. आणि घरी थोडंसं संगीताचं होतं, पण ते क्लासिकल संगीत होतं. बरं. काय माझी आत्या वगैरे अब्दुल करीम खान साहेबांकडे शिकली ती, आणि त्याच्यामुळे ते सगळं होतंच. आणि नंतर 5वी 6वी गेल्यावर मग माझ्या वडिलांनी मला छोटासा बोंगो दिला. मग गणपती वगैरे असायचे चाळीत, ते सगळे वाजवायचो. आणि नंतर तबला शिकण्यासाठी मी सुरेश अडणकरांचा क्लास होता दादरला, त्यांच्याकडे गेलो आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. वादनाची सुरुवात तुम्ही तबल्यापासून म्हणजे परकशन कुठचंही वाजवायचं असं तरी तबल्याला पर्याय नाही. तबल्याला पर्याय नाही, कारण ताल हा तबला शिकल्याशिवाय येऊच शकत नाही असं माझं म्हणणं आहे. काय आणि तिकडे मी शिकलो आणि क्लासिकल खूप ठिकाणी वाजवलंय. आणि माझं भाग्य हे आहे की एका गुरुपौर्णिमेत मला पंडित वामनराव सडोलीकर यांच्याबरोबर साथसंगत करायला मिळाली. पंडित श्रुती सडोलीकर यांचे पिताश्री. हो. तेव्हा म्हणजे इतका लहान होतो की भानुदास चरणकरांकडे गुरुपौर्णिमा होती आणि भानुदास चरणकर माझ्यावर खूपच प्रेम करायचे. आणि ते बघायचे लहान मुलगा आहे, एवढी आवड आहे त्याला. दर रविवारी त्यांच्या बैठकीत जायचो. गुरुपौर्णिमेला वामनराव आले आणि मला बोलले की त्यांना विचारलं, अरे भानू तबला कोण वाजवणार आहे. पुढेच बसलो, तुला हा वाजवेल. ते मला बघायला, अरे हा पोरगा आहे. तुला नाही मी सांगतो म्हणून हा वाजवेल. आणि मला माहित नाही की हे कोण आहेत, त्याच्यामुळे मी वाजवू शकलो ऍक्च्युली. काय त्यांचं नावच माहित नव्हतं मला. आणि मी चरणकरांना विचारलं, आजोबा कोण आहेत. गप्प बस, जाऊन वाजव. आणि कधी नाही ते झपताला त्यांनी ठाय लय मध्ये त्यांनी, आणि असली गाडी लय होती ती, बापरे. वाजवलं. नंतर त्यांनी त्यातून मग
त्रिताला तराना गायले हे केला आणि सगळ्या कार्यक्रम संपला ते पाऊण तास वगैरे गायले. कोटातून 5 रुपये दिले, छान वाजवलं, असाच रियाज कर. ते म्हणजे हे सगळ्यात मला मोठी पावती आहे, अवॉर्ड दिल्यासारखं आहे. खरंच आहे. ही किती सालची गोष्ट असेल प्रतापदादा अंदाजे? हे साधारण 78 मंडळी. म्हणजे तुम्हाला त्या 5 रुपयाची किंमत कळायला पाहिजे म्हणून मी साल विचारलं, कारण 77-78 साली 500 रुपये तोळं सोनं होतं. म्हणजे आजच्या हिशोबात तुम्ही बघा की पैसे आज किती तेव्हा असतील ते. आणि प्रतापदादा तुम्ही किती वाद्य वाजवता? मी तबला शिकलो चांगल्यापैकी, बऱ्यापैकी मी वाजवतो. आणि नंतर बऱ्यापैकी वाजवता असं नका म्हणून, मला माहिती आहे तुम्ही कसा तबला वाजवता. त्यामुळे तुमचं जर वाजवणं बऱ्यापैकी असेल तर बऱ्याच तबलजीने तबले सोडून द्यायला पाहिजे, एवढं नक्की आहे. नंतर मी विचार केला की नुसता तबला, कारण सगळे इंडस्ट्रीत असे वाजवणारे होते ना, म्हणजे लाला भाऊ, इक्बाल भाई, अण्णा जोशी, रमाकांत म्हापसेकरजी, काय यांच्याकडे पण मी शिकलो नंतर. आणि हे लोक वाजवण्यात असे होते ना की माझा म्हणजे कुठेच ठहराव नव्हता मला. मी म्हटलं काय करू. तर अमरजीने सांगितलं आणखीन काय काय शिक. मग मी डफ वाजवायला लागलो, स्टिकवर शिकलो. नंतर बाकी जे आत्ता मी माझ्याकडे कमीत कमी 150 ते 150 वाद्य आहेत. बापरे. हो. आणि वेगवेगळ्या देशाची आहेत. म्हणजे नेपाळचं मादल आहे, आसामचं तुम्ही मादिम बोलतात त्याला, मोठा मादल, मोठ्या तोंडाचं मादल. हो, मोठ्या तोंडाचं ते आहे. आणि डुग्गी तरंग आता कोणाकडेच नाही. खरंय. संपूर्ण डुग्गी तरंग. डुग्गी तरंग म्हणजे मंडळी दग्ग्यासारखं वाद्य असतं, त्याला शाईन असते वरती आणि ते सुरात लागतं, बरोबर ना? आणि सगळे सूर असतात त्यात. 2 ऑक्टिव्ह माझ्याकडे आहेत. क्या बात आहे. नंतर वेगवेगळ्या तऱ्हेचे डफ्स आहेत माझ्याकडे, कमीत कमी 15 डफ आहेत. वा. आणि म्हणजे वेगवेगळ्या साईजचे आहेत. आणि त्याचं थिकनेसवर, चामड्याच्या थिकनेसवर त्याचा साऊंड अवलंबून असतो. आणि हे सगळं मी घरात बसून त्याच्यावर प्रयोग करून म्हणजे कसा साऊंड उत्पन्न होईल ह्यात म्हणजे रिसर्च आहे ऍक्च्युली. खरंय. मला आठवतंय प्रतापदादा, आपण एकदा एका रेकॉर्डिंग मध्ये तुमच्याकडे तो मोठा डफ आहे, अगदी पातळ स्किनचा, तो सबवूफरचा लो एंड देतो तो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जर आपल्याला ढगांचा गडगडाट किंवा असा काही आवाज करायचा असेल तर आपल्याला खूप जोरात वाजवायला पाहिजे. त्यांच्याकडचा डफ बरोबर विरुद्ध आहे. तो डफ ठेवायचा, त्याच्या खाली आपण मायक्रोफोन लावला आणि वरनं अक्षरशः मॅलेट असं हलकं सोडायचं, त्याच्यावर सोडलं तर त्याचा जो लो एंडचा आवाज येतो तो इतका एवढा प्रचंड येतो की विश्वास बसणार नाही आपल्याला की एवढ्यातनं आवाज येतोय. बरोबर. एकदम बरोबर. मला रसिकांना तुम्हाला सांगायला आवडेल की आज ज्या आभाळाची माणसं ह्या कार्यक्रमाचं जेव्हा जेव्हा टायटल प्लेबॅक होतंय त्या टायटलमध्ये तबला आणि सगळी तालवाद्य प्रतापदादांनीच वाजवलेली आहेत. त्यामुळे एका अर्थी आभाळाची माणसं ह्या कार्यक्रमासाठी प्रतापदादा तसेही जोडले गेलेले आहेत. प्रतापदादा, आता माझा दुसरा मूलभूत प्रश्न, एवढी वाद्य ठेवता कुठे? आता ऍक्च्युली माझं घर, मी भाड्याने राहतो बोरिवलीला. माझं घर 900 स्क्वेअर फीट आहे. पण फक्त झोपड्यापुरतं मी असं अंथरतो. माझा मुलगा बाजूला झोपतो. बाकी बघाल तिकडे नजर टाकली की काय ना काहीतरी इन्स्ट्रुमेंट. आता 2 बाथरूम आहेत काय, पण एक बाथरूम मध्ये संपूर्ण रॅक्स लावलेत. तिकडे कमीत कमी माझे 18 मटके आहेत. आपण बोलतो मटके काय करायचे, तर सगळे सुराचे आहेत. आणि ते सुराचे मी विकत घेतो आणि घरी आणून त्याचं ट्युनिंग करता. बरोबर. आणि मादल आहेत आणि खूप जवळ. तुमच्याकडे परत मंजिरा पण, झांजा मंजिरा ह्या पण प्रचंड आहेत ना, ज्या पण तुम्ही स्वतः ट्युनिंग करता? सगळं ट्युनिंग करतो घरी. कारण हल्ली काय 440 म्हणजे पहिल्यापासून सुराचंच होतं, तर ते मी घरात आणून त्याचं हे करून ड्रिलिंग करून वगैरे त्याला सुरात आणतो. पाईप बेल्स बनवले मी, टेम्पल बेल्स ज्याला बोलतात. बरोबर. काय तर ते मी पितळीचे असे लांब पाईप घेतले, ते लेथ मशीनवर गेलो ट्युनर घेऊन आणि तसे हळूहळू कापून त्याचे मी 28 पाईप बनवलेत. क्या बात आहे. हो. आणि सगळ्या सुरांचे बनलेले आहेत? हो, सगळ्या सुरांचे. आणि ओरिजिनल पण बेल्स आहेत माझ्याकडे, जे टेम्पल बेल्स बोलतो ते. तर खूप जुने, म्हणजे पूर्वी सुरेश घंटावाला म्हणून होते, तर जे म्हणजे तुमचं जितके गाणी आहेत पूर्वीची
मंदिराच्या घंटा वगैरे आहेत ना, वाजल्या. त्या सुरेश घंटावाल्यांच्याच आहेत. अच्छा. तर गेल्यानंतर त्यांच्या भाभीजीने मला दिलं, म्हणजे मी त्यांना पैशाने ते सगळे घेतले. क्या बात पण त्या आहेत. त्या सगळ्या. पण काय नंतर विचार केला की ते उचलताना रेकॉर्डिंग जाईस्तोवर मी थकायला व्हायचं. ते एवढे जड आहेत. म्हणजे त्या खऱ्या घंटा आहेत सगळ्या. खरा घंटे आहेत. अरे बापरे. हो, ते आहेत. त्यामुळे मग त्याला ते उचलायला नको म्हणून तुम्ही ह्या हो पाईप हो बोललो काय. आणि सगळे बोलायचे अरे काहीतरी शोध काढायत. तर हे झालं. आणि हे मी शिकलो कोणाकडून माहितीये. पूर्वी पंडित रिजरामजी म्हणून होते, तबला आणि पखावज वाजवायचे. तर त्यांना मी फॉलो करायचो. कारण ते उत्कृष्ट गामेखानचे शिष्य होते ते आणि मारुतीरावजी. वा, मारुतीराव कीर. तर त्यांचा एकच की काय ना काहीतरी नवीन करायचं रिजरामजींचं. तर त्यांना म्हणजे तुम्हाला नवल वाटेल, त्यांनी घमेला तरंग बनवलं होतं. बापरे बापरे. घमेला घमेला तरंग म्हणजे वेगवेगळ्या आकाराची घमेली. हो, म्हणजे आपण ते कामगार लोक रेती वगैरे नेतात ना, तशी त्यांनी चोर बाजारात गेले. ह्यांचं दर शुक्रवार पहाटे 4 वाजता चोर बाजारात जायचा ते 9 वाजेपर्यंत. काही ना काहीतरी उचलून म्युझिकचं सामान घेऊन यायचं, त्याला रिपेअर करायचं आणि मग ते वाजवायला जायचं. आणि ते सगळ्यात प्रथम पंचमदांना दाखवायचे. कारण पंचमजी असे होते ना की काहीतरी नवीन करायचं. काय तर त्यांनी अक्षरशः घमेला तरंग म्हणजे परफेक्ट ट्युनिंग. काय बात आहे. पण ते वाजवायचं कशाने? स्टिकनी का? म्हणजे स्टिक बनवली होती. ते एक स्टिकनी आणि एक मॅलेट म्हणजे रब्बरचं त्यांनी असे गोटी टाईप लावलं होतं. पण म्हणजे उलट ठेवायचं का? उलट म्हणजे पोटावर त्यांच्या वाजवायचं. आणि काय साऊंड माहितीये, कमाल. मादल तरंग सगळ्यात प्रथम त्यांनी आणलं. अच्छा. ते घरचं एक गाणं आहे तेरे बिना जिया जाए ना, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरांची. ते पण पंचमजींकडे. आणि ते वाजवलंय कोणी? रेकॉर्डिंग ते वाजवलं 3-4 जणांनी. 3-4 जणांनी वाजवलं. रिजरामजी बोललं हा भाग तुझा, हा भाग तुझा, असं. कारण ते वेगवेगळ्या सुराची असल्यामुळे ती तशी वाजवलेली आहेत. बरोबर बरोबर. पण त्यावेळेसचे म्युझिशियन पण काय होते की त्यांना परफेक्ट माहित होतं की आपला आता वाजवायचं नाही वाजवायचं. खरंय. प्रताप दादा, जुन्या वेळेला आतासारखे मोबाईल फोन्स किंवा लँडलाईन्स पण कठीण असायचे. मग साधारण त्या काळामध्ये म्युझिशियन्सना रेकॉर्डिंगला बोलवायची पद्धत काय होती? कारण का मला हे माहितीये की 50, 60, 70 वादक म्हणजे लागायचे साधारणपणे. पिक्चरचं गाणं बजेटचं काम असेल तर 60 जण लागायचे. अच्छा, असं होतं. तर कशी पद्धत होती त्यांना बोलवायची? पूर्वी मेसेंजर ज्याला बोलतो, कोऑर्डिनेटर आपण बोलू त्यांना. मेसेंजर म्हणजे अगदीच खालची पातळी. आणि त्यांना एवढं टेन्शन असायचं ना सतत. एक डायरी असायची इतकी जाड. आणि तेव्हा मोबाईल नव्हते, फोन सगळं. आता हे लोक 24 तास स्टुडिओत, म्हणजे घरी फोन असला तरी त्याचा काय उपयोग नाही, उचलणार कोण. म्हणून ते पॅन्ट शिवायचे ना, तर त्याचे खिशे आहेत दोन्ही, ते डबल खिशे असायचे, म्हणजे एवढे मोठे. त्यात कॉईन ठेवायचे 1-1 रुपयाचं. आणि जवळजवळ 500-700 रुपये असायचे. आणि ते संपले ना की ते हॉटेल मालकाकडून सांगायचं की 200 का कॉईन देतो. आणि त्यांना पण सगळं माहिती की हा याच्यासाठी मग स्पेशल ठेवायचे, हा येईल आणि वापरेल. आणि मग त्या फोनवर ते तासन तास एकेकाला मेसेज द्यायचे, बाबा अमुक ठिकाणी अमुकचं रेकॉर्डिंग आहे या. पण हे रोज करायला लागायचं. रोज करायचं. कारण का उद्या आजचं रेकॉर्डिंग कोऑर्डिनेट करून झालं की उद्याचं कोणाचं तरी आणि परवाचं. आणि दुसरी गोष्ट कधीतरी कॅन्सल व्हायचं. कॅन्सल म्हणजे अशा ठिकाणी व्हायचं रात्री 12:30, अरे नाही कल नहीं कर रहे, ओ दीदी का प्रॉब्लम है, फलाना नहीं आ रहा है, तो एक काम कर दे. म्युझिक डायरेक्टर सहज म्हणून मेसेंजरला सांगितलं कल का कॅन्सल, कल का उडा दो. तर तो असा टेन्शन, अरे बापरे मी 70 म्युझिशियन केलेत काय. मग परत रात्री 11 नंतर आपला रिंग करून कल का कॅन्सल असं करून आपले ते साऊथ इंडियन असायचे. आता कोणाचा तरी फोन नाही लागायचे किंवा म्युझिशियन दुसऱ्या मूड मध्ये असायचे, ते उचलायचे नाहीत. मग टॅक्सी करायची आणि त्याच्या घरी जायचे रात्री 1:30-2 ला आणि सांगायचे की
अरे आप आहे तो ते तर झोपले तर कोणतरी उघडायचं नाही उनको बोलो कल का कॅन्सल अच्छा अच्छा म्हणजे त्यांचं इतकं मोठं योगदान आहे ऍक्च्युली. आणि त्या सगळ्यांना शुगर बीपी निक्षून होणारच होणार. आणि त्यात म्हणजे जास्त करून पंचमदाचं असं विशेष मोठं नव्हतं. त्यांचं काय असायचं एक तर रिदमिस्ट फिक्स असायचे बरोबर 17-18 रिदमिस्ट त्यांच्याकडे परमनंट असायचे. वायलिन सेक्शन त्यांच्याकडे परमनंट असायचं बरोबर. त्याच्यामुळे ते मेसेंजर थोडेसे रिलॅक्स. पण सगळ्यात हेडेकचं काम एलपीचं असायचं. लक्ष्मीकांत प्यारेलाल होते हे म्हणजे प्यारेबाईंची ही गंमत होती ना. आता ते अख्खी साईन गाण्याची साईन एका ह्याच्यातच लिहायचे संपूर्ण साईन आणि घरी बंद ठेव करायचे. सकाळी स्टुडिओत आल्यावर त्याच्यावर म्युझिक बनायचं सगळे बघायचे आधी. आणि मग म्युझिक बनलं की ठरवायचं की वाद्य काय काय आणि वादक काय. नाही आधीच सांगायचे की 40 व्हायोलिन 10 चेलो 8 व्यायोला ये चाहिए फ्लूट में अच्छा हरी जी आ रहे और 6 बुला लो. आता हे झालं ना. आता म्युझिक व्हायचंय अजून हे ते झालं आणि मग बोले अरे और 6 फ्लूट बुलाओ. अहो शहनाई कितना है अरे इतना ही है और 8 बुलाओ. आता 8 बोलवलं दुपारी 3 वाजता तर तो मेसेंजर बोला 8 शहनाई सगळ्यांना किधर से लावू माहिती. आता अख्ख्या मुंबईत 8 जण नव्हते व्यवस्थित वाजवणारे. मग ते एकाला फोन करायला बोलो शहनाई आएगा क्या और कौन कौन है. हाँ है मेरे पास लेकिन वो अभी शादी में गया है चलेगा. वो बोलो शादी करके इधर आओ. म्हणजे शहनाईवाला लग्नात वाजवायला गेलाय ते यायचे. मग रात्री 8-8:30ला त्यांना समजवायचे. मग जे मेन शहनाई प्लेयर होते ते पुढे असायचे बाकी जे असे आणि त्यांच्याकडून वाजवून घ्यायचे. पण वाजवून घ्यायचे असं बसून नाही ठेवायचे प्यारेबाई. पण मग हे मेसेंजर लोक त्यावेळेला असे किती जण ऍक्टिव्हली म्हणजे प्रत्येक कंपोजरचा मेसेंजर ठरलेला होता का. हो हो अच्छा. पण ते मेसेंजर 4-5 जणांकडे पण असायचे. एलपी नंतर बाकीचे छोटे मोठे म्युझिक डायरेक्टर आहेत बरोबर ज्यांचं कधीतरी काम होतं त्यांच्याकडे पण असायचे. प्रतापदा सीएमएचा काय रोल होता त्या काळात. सिने म्युझिक असोसिएशन. सिने म्युझिशियन असोसिएशन ही ऍक्च्युली सुमंत राज म्हणून होते. एकदा काय झालं माहितीये आपल्या ह्यांचं रेकॉर्डिंग होतं ओपी नय्यर साहेबांचं. तर आणि ओपी जी असे होते ना की 9 वाजता सगळे सेटवर पाहिजेत आणि एकदम टायमाचे एकदम पंक्च्युअल ते आणि मदनजी. वा. तर म्युझिशियन ने 5-6 जण आले नाही. बोलतो मेसेंजर किधर है बोलो क्या मालूम घर से तो निकला है. तर ते आले नंतर घामाघूम बोलो किधर गए थे तुम लोग. बोले नहीं ऐसा पेमेंट लाने गए थे. बोले कौन सा पेमेंट. बोला 1 हफ्ते पहिले भैया वो प्रोडक्शन के ऑफिस में बोललं लाईन आम्हाला उभं केलं आणि मग आम्ही पेमेंट घेतलंय. बोललो ऐसा होत आहे. त्यांना ओपीजींना माहित नव्हतं. ताबडतोब त्यांच्या प्रोड्युसर बोलले अब्दी का अब्दी कॅश लाव. ये रूल कोणीतरी तोडलं ब्रेक केला पाहिजे. हे झालं. मग तिकडे सुमंतराज म्हणून होते सुमंतराज दावाडे. ते फ्ल्युटिस्ट आणि काय जबरदस्त फ्ल्यूट कानून त्यांनी आणले आपल्या इंडस्ट्रीत. बरोबर कानून आणि अप्रतिम रिदमिस्ट होते. बोंगो वगैरे तर असे वाजवायचे आम्ही म्हणजे मी त्यांना खूप ऐकलंय त्याच्यामुळे मला माहिती की हा माणूस काय आहे. आणि एकदम साधा अंबरनाथला वगैरे राहायचे ते. आणि ते नंतर ते मुंबईत आले राहायला गिरगावात. ते झालं तर त्यांनी परशुरामजी आणि असे जे सॉलिड होते त्यांनी मग हे सिने म्युझिशियन असोसिएशन बनवलं हे दीदींना सांगून. अच्छा. त्यांनी बनवलं दीदींच्या सपोर्टनी बनली. मग हे बनलं. मग आता काय मग सगळ्यांनी मेंबर झाले. ते मेंबरसाठी काय तेव्हा मेंबरशिपसाठी काय पैसे वगैरे घेत नव्हते. पण त्यांचा रूल असा होता सिने म्युझिशियन असोसिएशनचं जर मेंबर असेल तर तुम्ही रेकॉर्डिंगला वाजवा.
अच्छा, नाही तर रेकॉर्डिंग वाजवायचं नाही. नाही तर पूर्वी असं कोणी यायचं रेकॉर्डिंग वाजवायचं असं होतं. पण ह्याच्यामुळे काय झालं की एक बंधन झालं प्रोड्युसर स्वर की नाही आपल्याला कॅश घेऊनच जावं जायला पाहिजे. मग ते बजेट कितीही असो. तेव्हापासून कॅश सिस्टीम चालू झाली. आणि मग सिने म्युझिशियन असोसिएशनचा एक माणूस बसायचा, तुमचा फिल्म प्रोड्युसरचा एक बसायचा की कुठे गफला नाही होत, त्यात पण व्हायचा, सगळे व्यवस्थित मिळालेले असायचे. बरोबर. पण ते कसे आतल्यात व्हायचं. बरोबर. काय मग सुरू झालं. प्रताप दादा, माणसं म्हटली की ती चांगली आणि वाईट दोन्ही आलीच. म्हणजे असं काही नाही की आजच्याच जनरेशन मध्ये काही वाईट माणसं आहेत, चांगली आहेत किंवा. तर तुमच्या वेळेला तुम्हाला अशा काही चांगल्या वाईट माणसांमुळे पॉलिटिक्स काही फेस करायला लागलं का? भरपूर. आणि मग त्याला तुम्ही कसं सामोरे गेलात त्यावेळेला? म्हणजे असं झालं ना की मी कोणाला बोलू नव्हतो शकत, कारण नवीन होतो. आणि मग कोण कोण खूप दुखवायचे. मग मी आईच्या कुशीत जाऊन रडायचो. मग आई एकच बोलायची, सोडून दे ना, कुठेतरी नोकरी कर. तर नोकरी करणं म्हणजे बोललो इतकी वर्षाची मेहनत आहे आणि हे ते, आणि मी शिकलेलं नव्हतो. मला दुकानात कोणतरी ठेवलं असतं, बरोबर, कटपीस सेंटर मध्ये वगैरे. हे ते करता करता मग मी कसं तरी झालो. पण पॉलिटिक्स एवढं व्हायचं ना की म्हणजे जे सिनियर लोक होते ते खूप छळायचे. अच्छा. म्हणजे ते कधी असं मानायचे नाही की हा कधी ना कधी तरी हा मोठा होईल, तर ह्याला आपण सपोर्ट करूया. बरोबर. हे नाही तर काय बोललं की, आणि कधीच कोणी नावानी नाही हाक मारले. अरे पान लेकर आओ, अरे पाणी पिलाओ, चाय लेकर आओ, आणि हे ते. मी बोललो अभी बजाने क्या मेरे को, तू बजाएगा मेरे सामने, असं. म्हणजे पण त्यात सगळेच वाईट नव्हते. एक इक्बाल भाई म्हणून होते, माझ्यावर एवढं प्रेम करायचे ना, आणि जबरदस्त प्लेअर होते ते. काय ढोलक वाजवायचं ते? ढोलक, तबला. अच्छा. आणि त्यांचं म्हणजे घिस्सावाला तबला, म्हणजे पूर्वीचे जे कवाली तुम्ही ऐकाल तर त्यात घिस्सा वाजला, ते गजरा वाला वगैरे. ते इथे पोटाची तबला ठेवून नाही, पण त्यांची गंमत अशी होती, पुढेच ठेवायचे. बरं. आणि घिस्सा वाजवायचे, अंगठ्याने वाजवायचे. अरे काय म्हणजे एवढे जण वाजवत आहेत ना, त्यांचा घिस्सा ऐकू यायचा इक्बालबाईंनी वाजवलाय इतका. पण त्या माणसाने मला एवढा सपोर्ट केला. तर एक दिवशी खय्यामजींचं रेकॉर्डिंग होतं मेहबूब मध्ये, त्रिशूल पिक्चरचं. त्रिशूल. तर मी गेलो, आणि तेव्हा काय मी कुर्ता पैजामा घालायचो नाही, बूट वगैरे घालायचो, टी शर्ट, यंग तरुण होतो. तर मी इक्बालभाई आणि मीच होतो, 2 तबले. आणि मी बसलो आणि रिहर्सल झाली. इतक्यात खय्यामजींचं लक्ष गेलं की टी शर्ट घालून मला आले आणि सरळ खांद्याला हात लावून, उठ बेटा. क्यों? उठ पॅकअप कर. मी पॅकअप केलं तबला, आणि इक्बालभाई बघत होते आणि बोलते की ये तुम्हारा लिबास है वो तबले वाले का नहीं है क्या, ये वेस्टर्न वाले है, तो तुम पॅकअप कर, कुर्ता सिलाओ, बाद में मेरे रेकॉर्डिंग में आना. मी बोललो जाऊ दे आता. घेतलं, आणि मेहबूबची अशी उंच शिडी आहे, बरोबर आहे, तर ती उतरत होते. इतक्यात मागून आवाज आला इक्बालभाईंचा, प्रताप ठहर जा मैं आता हूँ. अरे 2 तबले आणि दोघांना पॅकअप झाल्यावर काय होईल, आता काय होईल. इतक्यात ते कोणीतरी सांगेल की अरे खय्यामजी दोनों गए. बोलो क्यों? बोलो इक्बाल भाई भी गए. आले जिन्याजवळ, इक्बाल बेटे इक्बाल. आता ते त्यांचेच व्हायचे, पण ते त्यांना ती सवय होती. तर ते खालूनच बोलले, नाही ये बजाएगा तो मैं बजाएगा, नहीं तो मैं जाता हूँ. नहीं 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 नहीं, अरे प्रताप क्या नाम है उसका, बोला. मग मी वाजवलं. तर तो माणूस माझ्यासाठी कुठेही भांडायचे, आणि त्यांनी मला खूप हेल्प केले. तुम्ही आतापर्यंत किती संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलंय? आता मी त्या परवा बसलो होतो, तर कोणीतरी सांगितलं की तुझे म्युझिक डायरेक्टर काढ, किती जणांकडे तू वाजवलेस. तर मी बोललो ठीक आहे. तर मी बसलो, म्हणजे A to Z सगळं मी लिहिलं,
तुम्ही नंतर काउंट केलं तर 115 म्युझिक डायरेक्टर वाजवले मी. म्हणजे 115 म्युझिक डिरेक्टर म्हणजे 115 म्युझिक अरेंजर पण झालेत. 115 अरेंजर कमी होते. बरं हा, कारण कॉमन काम करत कॉमन असतील ते. आता अमरजींकडे कमीत कमी 15 म्युझिक डायरेक्टर होते. बरोबर. वा. किशोर शर्माजींकडे 10-12 होते. राईट. असे नंतर गॅनजी होते त्यांच्याकडे, आणि असे अरेंजर धीरजजी होते, असे बरेच होते. 115 पैकी प्रॉमिनेंटली तुम्ही कोणाकोणाकडे वाजवलं जे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहेत? प्रसिद्ध म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांचं नाव गेलं पाहिजे. क्या बात आहे. बाळासाहेबांकडे मी खूप वाजवलंय आणि त्यांच्याकडून शिकलोय. क्या बात. कारण तो माणूस म्हणजे विद्वान, म्हणजे महाविद्वान बोललं तरी काय कमी नाही पडणार. आणि इतका शांत आणि समजवायचे. त्यांचं कंपोजिशनची स्टाईलच वेगळी होती. त्यांचं एक होतं की रात्री 11 नंतर बोलवायचे ते. रात्री त्यांचं सकाळ 10 नंतर आपले सुरुवात करायची. बाळासाहेब म्हणजे लोकांना फक्त क्लॅरिफिकेशन करायला पाहिजे म्हणून म्हणतो की पंडित हृदयनाथ मंगेशकर. तर त्यांची बरीच गाणी वाजवली. आणि त्यांनी एक अल्बम केला होता दीदींचा, बंगाली गाणी होती ती. तर त्यात अमरजी अरेंजर होते. आणि ते गाणं म्हणजे हिरव्या पानात. आता हे गाणं झालं होतं. बरोबर. तर ते बोलले, बाळासाहेब बोलले की ह्याला रिदम एकदम वेगळा पाहिजे, ट्यून तेच आहे. बोललो अच्छा. म्हणजे हे जैत्रे जैत करायच्या वेळचा रेकॉर्डिंगचा किस्सा आहे का? हा, आधी बंगाली गाणं हे झालं होतं करून. बरोबर. नाही, जैत्रे जैत झालं, त्याच्यानंतर हे गाणं झालं. अच्छा, बरोबर झालं. तर मी खाली उतरलो आम्ही 2-2:30ला. आणि अमरजींचं पण असं गाणं मिळालं की त्यांच्या घरी, परळच्या घरी जायचो मी, प्रकाश नार्वेकर, त्यांचे ठरलेले सिटिंग स्टाफ, अरविंद हळदीपूर, काय आम्ही गेलो. आणि ते गाडीत चालूच होते. कसा रे रिदम, त्यांना तेच ढेंग टांग ढेंग. काय करूया. तर आम्ही बोलले अरे तबला तरंग यूज करूया. कसा येईल, पण अख्खा ठेका तबला तरंगला पाहिजे. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, म्हणजे ते गाणं तुम्ही ऐकल्यावर कळेल की त्यात कमीत कमी ना कॉर्ड्स सारखेच तबले वाजलेत आणि ठेका वाजलाय. म्हणजे जवळजवळ 14 तबले आहेत सगळे सुराचे. आणि बोलतात ना 2-2 बार मध्ये चेंज आहेत कॉर्ड्स प्रमाणे. आणि ते HMV ला रेकॉर्डिंग झालं, जुनं HMV. तर आता आम्ही बसवलं वगैरे. आणि HMVचं स्टुडिओ लहान होता, म्हणजे इथे रिदम आणि दीदी अशा गायला उभ्या राहिल्या. आणि दीदींना बघितलं तर मी अक्षरशः म्हणजे असं झालं ना, चुकलं. आणि त्या अमरजी, चुकायचं नाही, लक्षात ठेव, समोर कोण आहे बघ, नाही तर काय करीन ते नंतर बघूया आपण. त्याच्यामुळे असं टॉर्चर झाल्यावर मी सगळंच चुकलो. म्हणजे पहिलं सुरुवात अशा वेगळ्या तबल्याने झाले तर कट केलं, परत आले 2 3 4 1 2 हे पॅटर्न. आज सांगतोय, आता नाही सांगणार. परत मी चुकलो, कारण असं बोलल्यावर काय. आणि समोर अण्णा जोशी होते डफली वाजवायला. इथे झालं तर परत चुकल्यावर दीदी बाहेर आल्या. काय होते तुम्हाला? त्यांना असं बघितल्यावर मी म्हणजे सुचेच ना मी काय बोलू ह्या मॅडमला. तुम्ही एक लक्षात ठेवा, तुमच्या समोर लता मंगेशकर विसरून जा. काय तुम्ही घाबरलायत? घाबरणार दीदी, एवढे तबले आहेत आणि ठेका वाजवतोय. कॉफी बनवून देते मी. अक्षरशः त्यांनी कॉफी बनवली स्वतःच्या हाताने, ही प्या. आणि तेव्हा मला असं झालं, अरे मी समजतो तशा नाहीच आहे त्या. क्या बात आहे. आणि मग 1 शॉट ओके झालं. क्या बात आहे. झाल्यावर बोलले खूप छान, एकदम मस्त. आणि मला वाटतं त्याच्यानंतर तुम्ही दीदींकडे अगदी रेग्युलरली बाळासाहेबांकडे वाजवलं. बाळासाहेबांकडे कुठकुठचे अल्बम वाजवले, काय लक्षात आहेत? मी आजोळकडची गाणी वाजवली. आणि
तबला ऐकायचं तर त्यांचं सुन्या सुन्या मैफिल इथं माझ्या अच्छा. भजन त्यातलं ते एक आरती आहे म्हणजे प्रार्थना गंगन सदना. हो हा ते पण मी आणि भवानीजींनी वाजवलंय. क्या बात आहे. भवानीजी पखावाजला होते, अच्छा. मी आणि रमाकांतजी तबल्याला होतो. क्या बात ते आहे. होते. वा वा. आणि सुन्या सुन्या मी आणि रमाकांतजी दोनच तबले आहेत. हो क्या दोन बात तबले. आहे. वा 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 वा. आणि ते अमरजींनीच अरेंज केले. हं. अमरजी म्हणजे खूप मला त्या टायमात सपोर्ट केलाय आणि त्यांच्याकडे एंट्री पण एकदम वेगळ्या तऱ्हेने झाली माझी. बर. तर मी निर्मल मुखर्जी म्हणून माझे गुरु समानच आहेत ते. तर आता काहीतरी शिकायचं म्हणून कोंगो वगैरे शिकायला त्यांना त्यांच्याकडे जायचो. बर. आणि ते पण एकदम ते मराठीच बोलायचे आणि हिंदी असं मिक्स बोलायचे. तर त्यांच्याकडे बसलो होतो तर अमरजी आले. अमरजींचा मित्र होते ते. मला बोललो ये इकडे काय करतोय. बोललो नाही प्रॅक्टिस करतोय. अरे पण तू चल घरी चल. आणि मग त्यांच्या गाडीत बसून घरी आलो. भाना मेन्शन मध्ये राहायचे लोअर परळ आले. आणि त्यांची जी मिसेस आहे पद्मा म्हणून, तर पद्मा ही लहानपणीची माझी मैत्रीण. बरं. म्हणजे मी शशी आचार्य त्यांचा भाऊ होता. तर त्याकडे प्रॅक्टिसला यायचो. तो सितार वाजायचा, मी तबला वाजायचो. प्रॅक्टिससाठी यायचा. त्याच्यामुळे ती जुनी ओळख होती. आणि दादरची. मला बोललो ए तुझं काय काम आहे इकडे. अमरजीने म्हणजे एक नंबर मॉली आहे शिवाजी पार्कचा. अरे पद्मा थांब जरा. घरात गेलो, मग तबला वाजवला. तेव्हा एक गाणं त्यांचं मी प्रकाश नार्वे, तेव्हा प्रकाश नार्वेकरची ओळख झाली. आणि तो अत्यंत खूप छान रिदमिस्ट होता. आता त्याचा मुलगा आहे अभिजित नार्वेकर. बरोबर बरोबर. पण प्रकाश नार्वेकर म्हणजे एकदम माझा खास मित्र. क्या बात आहे. त्याच्यामुळे अमरजींचं माझ्यावर खूप कृपा बोलाल ना ते आहे. पण त्यांचं कुठे मी पडून नाही दिला. ते मला ओरडायचे किंवा काय बोलायचे तर त्याचं मला त्या टायमाला वाईट नाही वाटायचं. कारण माया चांगल्यासाठीच ते बोलायचे. बरोबर आहे. आणि नंतर जैत्रे जैन आणि ही गाणी बंगाली गाणी आजोळगडच्या गाण्यात मी बाळासाहेब करत होते. ते आम्ही जायचो. त्यांचे माईंचं ते हे होतं ऐरणी भाषा. ऐरणी भाषा बरोबर. ते महानोर साहेबांनी लिहिले होते. बरोबर बरोबर. तर मी गेलो आणि त्यांचा जो ते बैठकीची लावणी किंवा हे होतं, तुम्ही ऐका ती गाणी. जरूर जरूर. हे तर एका गाण्यात ना ते एकदम बैठकीची क्लासिकल लावणी होती. ती मला जमत नव्हती. तो बाज म्हणजे तो बाज जो असतो तो मी कधी ऐकलंच नाही असं क्लास हे. तर ते बोलले की नाही तो ठेकाच वेगळा आहे असं नाही. अमर भाऊ ते बोलले अमरजी नाही जमत आहे याला. तर मी नंतर मी बोललो अमरजी जाऊ का. कुठे झालं. मी जातोय एका ठिकाणी. आणि मी तिथून पेडर रोडवरून डायरेक्ट टॅक्सी केली आणि मधुकर नेराळे म्हणून आहेत ते तमाशाचा फड होता. त्यांच्याकडे जवळ 11:30 पावणे 12 झालो. रात्री गेलो. हो. ते रात्रभर चालायचे तिकडे. बरं. तमाशा. कारण ते भाजीवाले वगैरे सगळे यायचे तमाशा ऐकायला. आणि सगळे जुन्या नोटा 1-1च्या 2-2च्या घेऊन बसायचे आणि डान्स वगैरे चालू होता. तर मधुकरजी मला चांगले ओळखायचे. आणि पांडुरंग घोटकर म्हणजे कृष्णाजीचे वडील. करेक्ट. तर त्यांनी बघितलं. ते बोलले का इथे काय. आणि जरासं वेगळ्या नजरेने बोलला हा कसा काय इकडे. तर ते त्यांना पांडुरंग असं फसलोय मी, मला ठेकाच नाही माहिती. अरे त्यांनी माझून दाखवला हा ठेका आहे. ते म्हणले ठीक आहे मग उद्या तुम्ही HMV ते याल काय. तर काय करायचंय. त्यांना म्हणजे एवढा इंटरेस्ट नव्हता. ते बोलले असं असं दिदींचं गाणं आहे. तर ते आले आणि तो ठेका ऐकवला तेव्हा हा ठेका पाहिजे मला. ते असं त्यांची एंट्री झाली आणि त्यातून माझी सुटका झाली. क्या बात आहे. तुम्ही मगाशी पटकन असं बोलता बोलता म्हणलात की एक नंबरचा मवाली आहे शिवाजी पार्कचा. तर तुम्ही आपण पण एकदा एका रेकॉर्डिंगच्या वेळेला भेटलेलो असताना तुम्ही असं म्हणलात की नशीब चांगलं होतं म्हणून मी ती लाईन सोडली आणि ह्या लाईनवर आलो. तो काय किस्सा आहे नेमका. एकेखाद्याचं कधीतरी काय असतं माहितीये
वाईट पॅच बोलतात ना, बॅड पॅच, तो माझ्या जीवनात आला होता. आणि मी वाईट नव्हतोच, पण हे सगळं टॉर्चर आणि हे बघून मला एवढा कंटाळा आला ना. बोलतो काय यार, म्हणजे मी कसा जगू यात. एक तर पैसे मिळायचे नाहीत, बरोबर, पैसे खायचे, आणि शेवटी घर आहे, म्हणजे माझे वडील नव्हते, त्याच्या आईला द्यावे लागायचे. म्हटलं कुठून आणू पैसे. तर 2-4 जण असे भेटले की त्यांना सांगितलं असं असं आहे. तर त्याप्रमाणे त्यांची ओळख झाली. पण मी असा कुठचा क्राईम नाही केलाय, क्राईम नाही, पण एक वचकर राहिला की ह्याची ओळख आहे, ह्याने कोणाला सांगितलं तर आपलं काय होईल ते माहित नाही. असं 1-2दा झालं माझ्या जीवनात. पण त्यातून मला सोडवणारे तेच लोक होते. आपण त्यांना वाईट बोलतो, ते वाईट कधीच नसतात. त्यांना म्हणजे आपल्यापेक्षा ना जास्त फेस रिडिंग असतं. आपण बोलतोय हा क्रिमिनल आहे, ह्याचे विचार एकदम खराब असतील, पण असं कधीच नाही झालंय. ते बरोबर फेस रिडिंग मध्ये ओळखतात की हा आपल्या लाईनीत कधीच सूट नाही होणार, हा चुकून आलाय, ह्याला आपण व्यवस्थित बाजूला करूया. हे माझ्या बाबतीत त्या लोकांनी केलंय. आणि त्यांचं आता कुठे आहेत काय मला काहीच नाही माहिती, पण त्यांचे आत्ता पण मी आभार मानतो की मला ह्यातून सोडवलं. आणि आत्ता जो तुमच्या बरोबर बसलोय तो स्वच्छ आणि व्यवस्थित रिदमिस्ट म्हणून मी प्रताप प्रात म्हणून ओळखतात. आणि मी त्याच्यामुळे काय झालं माहितीये आदित्यजी, मी कोणालाही दुखवत नाही. खरंच आहे. कारण आता माझ्या वयाची माणसं फार कमी आहेत वाजवणारी. अगदी बरोबर. काय पण कुठचाही आत्ताचा यंग रिदमिस्ट बोलणार नाही की प्रताप काकाला पण नको बोलू. अगदी बरोबर. तो खूप जुना आहे किंवा त्याचं हे आहे, आपल्यात सूट नाही होत. एकही रिदमिस्ट आता नाहीये की मायाबद्दल तो काही वाईट बोलेल. अगदी बरोबर. ते आले ना त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट कधीतरी व्यवस्थित नसतात. मी माझी इन्स्ट्रुमेंट नेतो, कारण माझ्याकडे 4-4 डफ ऑलरेडी असतात. मी हे तू ठेव, माझं इन्स्ट्रुमेंट घे. अगदी बरोबर. माझ्या स्टिक्स घे. अगदी बरोबर. तर ते एवढे कुठे बोलला, अरे कसा माणूस आहे म्हणजे हे काय. कारण काय आपलं म्युझिक लाईन आहे ही बोलतात ना संपूर्ण ग्रुपनी बनते. एकटा कोण बोलेल ना मी बनवतो असं, तसं नसतंय. बरोबर. टीम वर्क आहे ही. बरोबर. प्रताप दादा, तुम्ही एकदा आपण रेकॉर्डिंगला भेटलो होतो कुठच्या तरी, मला आता ते फिल्म वगैरे काही आठवत नाही, पण तुम्ही असं म्हणला होतात की म्युझिशियनचं आयुष्य हातावर चालतंय. तुम्ही असं पटकन दिवशी म्हणलात की हात चालू आहे तोपर्यंत म्युझिशियनचं आयुष्य आहे. तर आता तुमचं हे वय असताना सुद्धा तुम्ही आज इतकं परफेक्ट तुमचं प्लेइंग आहे, तुमचं क्लिकला इतकं धरून प्लेइंग आहे, आणि तुम्ही एवढ्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीला सुद्धा अडॉप्ट केलेलं आहे. म्हणजे आता प्रोग्रामिंगची गाणी होतात, असं होतं तसं होतं. अजय अतुल संगीतकारांचे तुम्ही अजूनही फेवरेट परकशनिस्ट आहात. तर हे सगळं तुम्ही कसं मेंटेन करता? म्हणजे मी ना स्वतःला त्यात मर्ज केले. पूर्वीचे म्हणजे माझ्याबरोबरचे लोक होते वाजवणारे, ते प्रोग्रामिंगला वाईट बोलायचे की काय प्रोग्रामिंग आहे, काय आहे. तर ऍक्च्युली आता खूप टेक्नॉलॉजीमुळे म्युझिक स्वच्छ झालंय. क्या बात आहे. स्वच्छ झालंय. आणि पूर्वी आपण म्युझिक ऐकायचो फक्त काय वाजवलंय. आता म्युझिक बघतो की ह्यानी काय वाजवलंय, कुठच्या वेट मध्ये वाजवलंय किंवा आउट ऑफ टेम्पो गेलाय हे दिसतं. त्याच्यामुळे एकदम जागृत राहायला लागतं. आणि त्याच्यामुळे ती प्रॅक्टिसची गरज असते. घरात पण मी प्रॅक्टिस करतो, क्लिक चालू ठेवतो. कारण कधी असं नाही झालं पाहिजे की आउट ऑफ क्लिक. आणि एकदा ती सवय झाली ना की तुम्हाला ती ऑटोमॅटिक होते. समजलं ना. ते आपणच ठरवायचं असतं की आपल्याला कसं करायचंय. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर. प्रताप दादा, मला असं तुम्हाला विचारायला आवडेल की जसं तुम्ही आता मगाशी म्हटलात की मी चांगलाच माणूस पहिल्यापासून होतो आणि मी स्वतःहून कोणाला दुखवलं नाही, आणि तुमच्या बाबतीत इंडस्ट्रीमध्ये आजही खरंच कोणीच वाईट बोलणार नाही, आणि वाईट बोलण्यासारखं काही नाहीच आहे. तुमच्यासारख्या माणसाबरोबर
राहणं एकत्र किंवा तुमच्या म्हणजे आपण असं म्हणतो की गुरुचा सहवास तुम्हाला जेवढा मिळेल तेवढं चांगलं असतं. तर अशी कुठची माणसं तुमच्या आयुष्यात हे इक्बालभाई आणि हे जर तुम्ही त्यांच्याबद्दल बोलात, पण अजून अशी कुठची माणसं येऊन गेली की ज्यांच्यामुळे तुम्ही इतके प्युअर सोल राहिलात? बरोबर. कारण तुम्ही आताच म्हणलात की पॉलिटिक्स झालं, त्रास झाला, मग तुमची ती लाईन चुकली, तरी पण तुम्ही अशा कुठच्या माणसांमुळे इतकं तुम्ही कोणाला आठवता त्यावेळेला की चांगुलपणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा? त्यात मी प्रकाश नार्वेकर म्हणून होते. म्हणजे मी अक्षरशः त्याकडे दुःख म्हणून रडायचो. ते माझ्यापेक्षा वयाने मोठा होता तो. आणि हे कधीतरी अमरजी खूप बोलायचे, खूपच बोलायचे. म्हणजे ते सासू सून पण भांडत नसेल इतकं. अमरजी त्या बाबतीत तर खूपच कडक होते, म्हणजे कडक होते आणि उगाचच बोलायचे. अच्छा. तर कधी चूक झाली आणि बोललं तर गोष्ट वेगळी, पण तुम्हाला जर पॉवर आहे त्याचं वाईट तुम्ही घेऊ नका. ते हे आमच्या बाबतीत झालंय. अच्छा. काय पण त्याच्या विरुद्ध इक्बालभाई आहेत, सत्तारभाई म्हणून होते ढोलक. म्हणजे आजपर्यंत त्यांच्यासारखा ढोलक खरंच नाही वाजले. बरोबर. इतकं पंच. दुसरे अब्दुल करीम खान साहेब. बरोबर. काय करीम चाचा म्हणायचे. हो, करीम चाचा. बरोबर. आणि ते तर एवढे होते ना, म्हणजे मला कधी पेमेंट नाही ना मिळालं की फेमसच्या जिन्यावर मी बसायचो. ते यायचे क्या हुआ, ते मायाशी मराठीत बोलायचे. म्हणलो चाचा पैसा नाही जाने के लिए. तर तेव्हा 5 रुपये म्हणजे खूप झाले ना. 25 पैसे बसचं तिकीट होतं. बापरे. हा, फेमस ती शिवाजी पार्क 25 पैसे. तर ते द्यायचे मला 5 रुपये. बापरे. हो. आणि ते एवढा लढा लागला होता ना, ते मी कधी रेकॉर्डिंगला गेलो तरी ते माझ्या घरी जायचे. बरं. आणि एवढं अक्षरशः म्हणजे लहान मूल असतं ना, ते म्हणजे अब्दुल करीम खान साहेब माझ्या घरी जायचे. तेव्हा आई असायची माझी, तर ते अरे ये वेड्याच बोलायचे. ते अख्खी बिल्डिंग त्यांना वेडा म्हणून बोलायचे आमची. त्यांना येडा करीम पण म्हणायचे ना. तर ते यायचे आणि मग तबला तर असायचा. आता आई स्टोअर चपात्या बनवते आणि आईसाठी वारणा श्रीखंड घेऊन यायचे. बर. कितीचा माहितीये? 100 ग्रॅमचं एवढीशी डबी मिळायची. ती घे आई तुला. गरम गरम चपाती आणि मग ते तबला घ्यायचे. आईचं स्टो इकडे, चपात्या करते आणि तबला घेऊन बसायचे. आणि जवळ 1000 वेळा एकच गाणं ऐकायचं. टांग टांग एकच. अरे बोले झालं माझं. दुसरं गाणं ऐको. मग त्यात दुसरं गाणं असं. आणि मग जेवायचे, चपाती जे काय असेल ते जेवायचे, पण श्रीखंड नाही गायचे. तुझ्यासाठी आई तुझ्या, ते पण आईच बोलायचे. आणि मग झोपायचे मस्तपैकी, चहा वगैरे घ्यायचे. आणि अक्षरशः लहान मुलं असतं ना तसं. आणि ती माझी आई बोले आला होता वेडा. बोल काय रे म्हणजे निरागसताचं हद आहे. बोलतो काहीच कळत नाही त्या माणसाला, एवढं होतं. तर ते ह्या लोकांनी मला खूप हेल्प केली. हो. मस्त. प्रतापदादा, तुम्ही नंतर सुद्धा म्हणजे अगदी 80च्या काळामध्ये जसं ग्रुप रेकॉर्डिंग होती, नंतर मग नदीम श्रवण यांचं झालं, रवींद्र जैन साहेब आले, त्याच्यानंतर मग आनंद मिलिंद असतील आलेले, त्याच्यानंतर जतीन ललित आले. तुम्ही ह्या सगळ्या लोकांबरोबर पण कामं केलेत आणि यांच्या मागच्या पिढीबरोबर तुम्ही कामं केली होती खरं म्हणजे. तर ह्या लोकांची साधारण एकंदर काम करायची पद्धत आणि जुन्या लोकांची काम करायची पद्धत ह्याच्यात काही फरक होता का, किंवा ह्या लोकांबद्दल काही तुमच्याकडे किस्से आहेत? हो. आता हे जे लोक आले म्हणजे नदीम श्रवण, आनंद मिलिंद, त्यावेळेस प्रोग्रॅमिंग चालू झालं होतं. बरोबर. आणि प्रोग्रॅमिंगचं खूप जणांना ते जमायचं नाही. बरोबर. कारण ते प्रोग्रॅमिंग म्हणजे टाईट असायचं एकदम. ते मशीन आपल्या बरोबर नाही, आपण त्याच्याबरोबर जायचं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ते खूप कठीण होतं काम. काय नदीम श्रवणची पण बरीच गाणी पूर्वी म्हणजे विथ क्लिक असायची. बरोबर. मला आठवतंय तुम्ही एकदा म्हटलं तर नदीम श्रवणजींच्याकडे सगळं मला वाटतं खंजिरी तुम्ही वाजवले ना मेजरली बऱ्याच गाण्यांमध्ये. आणि वकीलजी होतं, नरेंद्र वकील. ते म्हणजे खूप जुने सिनियर. नंतर त्यांनी बघितलं की हा पुढचा पिढी चालवणार आहे. बरोबर. काय आणि होतकरू आहे, ह्याला जरा हेल्प करूया. मग ते पण माझ्या बाबतीत मग थोडेसे नरम झाले. मग जेवण आणायचे माझ्यासाठी. नंतर इंद्रू आत्मा म्हणून होते. बरं.
ते जास्त करून त्यांनी ऍक्च्युली मटका आहे तो त्यांनी आणलाय सुराचा. अच्छा, बरं. म्हणजे त्यांचं जो प्लेईंग होतं मटक्याचं ते इतकं सुंदर होतं ना, म्हणजे आजपर्यंत कोणी नाही वाजवत इतकं, आणि सगळे सुराचे मटके. पण मग रवींद्र जैन साहेबांकडे तुम्ही काय केलं आणि त्यांच्या बाबतीत काही किस्सा आहे का? रवींद्र जैन साहेबांचं खूप गाणी वाजवलेत. काय तबला तरंग वाजवलाय, बरं, आणि बरीच हिना वगैरे सगळं रामतेरी गंगा मेली हिना सगळं तुम्ही सगळं मी वाजवले. आणि दुसरे त्या दादांचं एक कौतुक हे होतं की त्यांचं रामायण मी वाजवले, कृष्णा मी वाजवले. बरं. काय, आणि त्या वेळेस त्यांचं रेकॉर्डिंग व्हायचं ना, हा माणूस इतका, कारण ते ब्लाइंड असल्यामुळे त्यांना वाचता नाही यायचं, हे पाठ करायचे डायरेक्ट. त्यांचा असिस्टंट एकदा बोलून दाखवायचा संपूर्ण, म्हणजे 3 ते 4 पानं. बापरे. 3 ते 4 पानं तो सगळं त्याला बोलायचे, पडके बोलो, आणि ते सगळं त्यांचं ना पाठ व्हायचं. आणि हार्मोनियम घ्यायचे आणि ट्यून बनवायचे. एक दिवशी मेहबूबमध्ये असंच रेकॉर्डिंग होतं, आठवत नाही, पण ते मंत्रांचंच होतं. बरं. आणि आम्हाला माहिती होतं की हे 20 मंत्र आहेत. आता त्या टायमात तुमचं स्पूल होता, म्हणजे मॅग्नेटिक स्पूल होता, बरोबर, 2 इंचवाला. 2 इंच, येस. तर त्याचं पण लिमिटेशन होतं. करेक्ट. ते काय असं आताच्या कॉम्प्युटर सारखं नव्हतं. सुरू झालं की किती टेप संपेपर्यंत. हो. ते हे गात राहिले, आम्ही वाजवत बसलो, आणि आतमधून मग अबिदा म्हणून रेकॉर्डिस्ट होते मेहबूबचे. टेप संपली आणि हे गात आहेत, आणि गात आहेत. तर अबिदांनी सांगितलं आम्ही पण वाजवा, आता आम्ही कसे काय थांबू. शेवटी एकाने दरवाजा उघडला आणि दादांना सांगितलं, दादा टेप खतम हो, दुसरा लगाव. म्हणजे त्यांचं असं जुनून बोलतात ना, त्यांच्यासारखा माणूस, म्हणजे काही वाजवलं ना तरी ते सूर सांगायचे. हो. आणि मी असं पण ऐकलं की त्यांना काही पहिला टेक सहज वाजवला की त्यांना काही फार पसंत, तर त्यांची गंमत होती. शेवटी रिदम वाल्याने जाम छळायचे. आणि तुमचं सोलोइस्ट जर का त्यांनी पीस सांगितलं आणि तुम्ही पटकन वाजवला ना, त्याला काय मी इतकं इझी कसं बनवलं. मग त्यात आणखीन काहीतरी क्लिष्ट बनवायचं असं की तो मग हळूच बोलायचे, देखा फस गया. त्याला त्याच आनंद व्हायचा. आता रिदम मध्ये पण यायचे, आणि आधी आम्ही वाजवायचो. नाही वो उसका बीट अलग डालते. तर आम्ही नंतर काय करायचो माहिती की असं वाजवा, दादा वापिस से बोलो ना, असं 4-5 वेळ. अरे क्या इझी आहे, नाही आ रहा है ना, 5 मिनिट दे दो. यायचं बरोबर. मग ते खुश व्हायचे, असे करायचे एकदम की आता फसलाय हा. मग आम्ही पण म्युझिशियन थोडीशी चालू लोक असतात. ते अशी गंमत होती. काय बात आहे. आणि नंतर नदीम नदीम खूप हुशार होता. म्हणजे जवळजवळ 70% ट्यून्स त्याच्या होत्या. काय बात आहे. आणि तो हार्मोनियम नाही यायची, पण सुरात गायचा. अच्छा. आणि तालात गायचा. अच्छा. तोच टेम्पो, म्हणजे बोंगो वगैरे घेऊन ना सांगायचं ये ठीक, बोंगो वाजवता संपूर्ण गाणं गायचा. खूप हुशार होता तो. त्याच्याबरोबर पण आम्ही खूप काम केलंय. नंतर आनंद मिलिंद बरोबर काम. ते आनंद मिलिंद एकदम एकतर खूप एज्युकेटेड होते, चित्रगुप्तची मुलं. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते एकदम स्ट्रिक्ट होते. म्हणजे 1:30ला लंच ब्रेक म्हणजे लंच ब्रेक बस. मग तो प्रोड्युसर जर 1:25 आला ना तरी सांगायचं अभी लंच ब्रेक हुआ ना सर, आप रुको. काय बात आहे. मग अर्ध्या तासाने सगळे जेवण वगैरे यायचे, मग सुरू व्हायचं काम. पण त्यांचं काम एकदम स्वच्छ असायचं आणि सिस्टमॅटिक. खूप हुशार होते. त्यांची पण खूप गाणी वाजवली. म्हणजे त्यांच्याकडे एंट्री अशी झाली ना माझी, अमरजींचं आणि माझं काहीतरी भांडण झालं होतं रेकॉर्डिंगला सरगम स्टुडिओत. तर नेपाळी गाणं होतं, त्यात प्रोग्रामिंग केलं होतं एकाने. त्यांनी 8 बार सोडलेच नव्हते. 8 बार मादलचा सोलो होता.
तर आता माझ्याकडे लिहिलेलं होतं 4 क्लिक नंतर मी 8 बार सोलो वाजवायचे. बरोबर. तर मी वाजवत होतो. तर ते बोलले अरे कशाला वाजवते तू? ते बोलले अरे सोलो लिहिलाय इथे, पण तो प्रोग्राम बोले ना की माझी चूक आहे, मी क्लिक सोडलेली नाही 8 बार, जागा सोडली नाहीये. पण शेवटपर्यंत बोलला नाही. आई गं. आणि मग अमरजींनी ते वाटेल ते बोलायला लागले. मी अक्षरशः रडलो तिकडे. बोललो माझी चूकच नाही, तुम्ही सांगा सोलो कट झालाय, ठीक आहे, मग मी रिदम पासून येतो. बरोबर. बरोबर ना. मग उगाच हे झालं. आणि सरगम स्टुडिओ ना असा बेसमेंट मध्ये होता आणि बाहेर भयंकर पाऊस होता. तर रडत सगळे इन्स्ट्रुमेंट, खूप इन्स्ट्रुमेंट होती माझी, सगळी पॅक केली. बाहेर बघितलं तर एवढं गुडघ्या एवढं पाणी, कसं जाणार. तर तिकडे आमचा एक असोसिएशनचा एक माणूस होता, तो सगळं ऐकत होता काय चाललंय आतमध्ये. आणि श्री म्हणून. तर मी बोललो मी जातोय. तो बोललो हा मी ऐकत होतो, तू एक काम कर, माझ्या गाडीत सामान ठेव, खूप पाऊस आहे, तुला काय मिळणार नाही म्हणून टॅक्सी वगैरे. मी त्या गाडीत कसं तरी सगळी इन्स्ट्रुमेंट ओली झाली, पण ते फ्लाईट केस होते त्याच्यामुळे ते बाहेरचं होतं. मी बसून राहिलो. तो आला 15-20 मिनिटांनी. मग ते ही फियाट गाडी होती. बोललो चल आता. मग मी बोललो श्री खूप वाईट झालं रे, मी 22 वर्ष काम केलं या माणसाकडे, आणि आता काय करू मी? बरोबर. बोला अरे घाबरू नको रे, एक दरवाजा बंद झाला ना 10 दरवाजे उघडतात. मग तो मला खारून सनी स्टुडिओत घेऊन आला. अच्छा. सनी स्टुडिओत आणलं. तर आता मी काय, आता तोच घेऊन जाणार आहे. मी बोललो ठीक आहे श्री, आता मी काहीतरी रिक्षा वगैरे बघतो. नाही रे थांब जरा वेळ. आणि तो सनी स्टुडिओत गेला. तर तिकडे त्यांचा आनंद मिलिंदचा मेसेंजर होता अजित म्हणून, अजित मिरजकर. तो सारखा फोन करत होता. हा गेल्यावर बोलतो काय कोणाला फोन? अरे बोलतो 3 डफ आहेत वर आणि त्यांना आणखीन एक पाहिजे, 4 जण हवेत, कारण 2 डफ लेफ्ट 2 डफ राईट, तर एक नाहीये. तुला डफवाला आहे माझ्याकडे. कोण आहे? प्रताप आलाय. हा नाही रे बाबा, त्याचं नाव घेतलं तर वैतागतील माझ्यावर, कारण माझ्या आयुष्यात असा छाप लागला होता ना की अमरचा माणूस, म्हणून मला कोण बोलवत पण नव्हतं काय. तर मी असं बसून राहिलो. मग एक जणाला सांगितलं टॅक्सी गाडीत बसले ना प्रताप, त्याला सांग डफ घेऊन. मी गेलो, डफ पण त्यानेच उचलला आणि गेलो. अजित बोलला अरे काय तोंड उचल, मग तोंड वगैरे फ्रेश हो, चहा वगैरे घे. आणि तोपर्यंत तो बोलला वाजवा. आणि त्याच्या आत त्यांनी सगळं श्रीनी सांगितलं असं असं झालंय, आता हा फ्री झालाय सगळीकडे वाजवा. गेलो. आता आनंद मिलिंदला मी बघितलेलंच नाही. आणि त्यांचे रिदम अरेंजर होते दुबेजी. तर एकदम मला बोलला क्या है इधर? मेरे को बोला है डफ. अच्छा चल निकाल, छोड़ दिया ना उधर? हा छोडा. वाजवलं. बॅलन्स करताना जे आतमध्ये 2 जण ऐकत होते, बोलो कोण आहे हे? क्या सॉलिड साऊंड आहे यार. तर ते अजित आतमध्येच ऐकत होता. बोलले काय यांची रिएक्शन बघायला. तर ते बोलले की अरे अजित सब डेट हो इसको. अरे क्या बात. तेव्हापासून मी तिकडे फिक्स झालो. क्या बात आहे, क्या बात. प्रताप दादा, मला असं वाटतं की तुम्ही जसं जतीन ललित ह्या 90च्या दशकात काम केलं, तसं तुम्ही आजही करताय. आणि आत्ताचे आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांच्याबरोबर तुम्ही खूप काम केलंय. त्यांची एक अतिशय गाजलेली फिल्म होती अगबाई अरेच्चा, आणि त्याच्यातली मला वाटतं मल्हारवारी आणि ते हे गाणं कुठचं मन उधाण वाऱ्याचे, या गाण्यात पण तुम्ही वादन केलं. तर त्याच्याबद्दलचे काही किस्से सांगाल का? ती रेकॉर्डिंग झाली होती, तुमचं माहितीये भेंडेंचा स्टुडिओ होता जुहूला. बर. काय. आणि तेव्हा रेकॉर्डिस्ट होते प्रमोद चांदोरकर. अरे वा वा वा. तर मी तेव्हापासून ओळखायचो बरोबर अजय अतुलला. पण ते दोघे असे व्यक्ती आली ना माझ्या आयुष्यात की म्हणजे घरच्याप्रमाणे प्रेम करतात. आता पण एवढंच प्रेम आहे माझ्यावर. आणि कोणी तुर्रम खान तिकडे वाजवायला आला तरी सगळ्यात पहिलं लिस्ट मध्ये माझं नाव असतं, प्रताप बघ कुठे आहे म्हणून. तर त्यांचं ते अगबाई अरेच्चा पिक्चर आला होता. तर तेव्हा म्हणजे थोडंसं
माहित नाही मला की बजेटचं असेल किंवा असेल काय काय, असेल हा. तर ते माहित नाही. हम्म. पण मला त्यांनी बोलवलं. हम्म. तर बोलवलं मला सगळी इन्स्ट्रुमेंट घेऊन. मी जिकडे जातो तिकडे माझी गाडी भरूनच बरोबर instrument आहे, असतात. बरोबर. ते मी पण बघितलं हो. तुमच्याकडे साधारण गेलो- एक 407 तुम्हाला लागतो हो. साधारणपणे. तर इन्स्ट्रुमेंट गाणं ऐकलं तर हे करूया. आणि अजयजी एवढा हुशार माणूस आहे ना, तो म्हणजे एक टंग वाजवायचं असेल ना तर कुठे आला पाहिजे हा, हे त्यांना माहिती आहे. माहिती असतं. बरोबर. आणि माझी सगळी इन्स्ट्रुमेंट त्यांच्या डोक्यात आहेत. क्या बात आहे. त्याच्यामुळे कधीतरी असं होतं ना, अरे प्रताप ते नाही आणलं, अरे उद्या येऊन डब कर, एवढी मुभा आत्ता पण आहे मला. क्या बात आहे. वा वा. तर ते मन उधाण वाऱ्याचे ते मी वाजवले. मल्हारवारी. त्यातली खंजिरी मी वाजवले. आणि मल्हारवारी आहे हं. त्यात तो डफली वाजली, हो हो. ती मी आणि अजयजींनी वाजवली. अरे क्या बात आहे. हो. वा वा. वा. कारण ते बेंड होता त्यात, हा, बेंड. हा, तर तो ते आणि वाजवणं हा, मला थोडं कठीण होत हा, होतं. हा. मी बोलले गडबड होणार आहे. हं. ते बोलले नाही मी येतो. आणि ते आले, डफली स्वतःच्या मांडीत ठेवली हा, आणि मी बोललो, ते बोलले मी बीट्स वाजवतो, हा. तू ते बेंड कर. क्या बात आहे. हा. आणि ते असं रेकॉर्ड झालंय. ओ वा वा वा. हे सांगण्यासारखं आहे. म्हणजे अगदी खरंच, अगदी खरंच. असं नाही की कोणतरी फसलाय तर त्याला आणखीन काहीतरी हा. गंडवूया आपण, असं नाही. आणि ते आणि अशी खूप गाणी त्यांची मी वाजवलेत. नंतर त्यांना तो बेस डफ माझा खूप आवडतो. हो अगदी. हो. तो काय कोणाला नाही हो. आवडणार, माहिती तसं आहे ते. प्रतापदा, मला असं वाटतं की असं तुमच्याबरोबर जर आपण गप्पा मारत बसलो तर 1 रात्र 2 रात्र 4 रात्री कशा नक्कीच. निघून जातील हो, हो, कळणार हो. नाहीत. परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे हो. आणि आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. हो. परंतु परत मी तुमच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे, अनुभवाने खूपच लहान आहे, परंतु हे सांगेन की हे तुमचे अनुभव ह्या आमच्याच पिढीला नाही, आमच्या नंतरच्या आणि त्यांच्या बरोबर. येणाऱ्या असंख्य पिढ्यांना खूप जास्ती समृद्ध करणार आहेत, हो. करतायत. आणि आज आदर्श कोणाचा ठेवायचा असा जर प्रश्न विचारला तर जी काही थोडी नावं समोर येतील त्याच्यापैकी एक वादकांच्या मध्ये तुमचं नाव प्रकर्षाने घ्यायला पाहिजे की इतक्या सगळ्या कठीण प्रसंगानंतर सुद्धा जसं एका मुलाखतीत मी म्हटलं होतं की चांगलं वागायला पैसे लागत नाहीत, या तत्वावर तुम्ही आतापर्यंत जगत आलात कायम. आणि मला असं वाटतं की तुमच्यावरचं रसिकांचं, म्युझिक दिग्दर्शकांचं, नक्की संगीत दिग्दर्शकांचं, अरेंजर्सचं, वादकांचं असंच प्रेम राहो. तुम्हाला दीर्घायुष्य, तुम्हाला सफल साधनास जे काही तुमच्या मनात असेल ते सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होत, तुमचे आशीर्वाद आमच्यावर असेच राहोत आणि तुमच्याकडनं असंच अजून अजरामर काम होत राहो अशी मी खरंच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही इतकं दिलखुलास आज येऊन बोललेला आहात आणि इतकं छान वाटलेलं आहे, तर आमच्यातर्फे तुम्हाला एक छोटी जाता जाता हल्लीच्या रिदमिस्टना किंवा नाही तर म्युझिशियन्सना माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही वाजवता, आता पैसे तिप्पट चौपट मिळाले. बरोबर. आम्ही 62 रुपयात वाजवायचो आणि त्यात पण डिवाइड व्हायचे पैसे. की बजेट आहे तर तुझे पैसे अर्धे ह्याला दे, असं व्हायचं. आता पैशांनी व्यवस्थित आहेत सगळे आणि हल्लीची मुलं शिकलेली आहेत, त्याच्यामुळे ते ओळखतात की हे पैसे थोडे असे ठेवले पाहिजेत. बरोबर आहे. पण तुम्ही कोणाला तुच्छ मानू नका. अगदी बरोबर. कोणालाही तुच्छ मानू नका की बाबा हा असा आहे तो तसा आहे. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे प्रॅक्टिस करतो किंवा काम मिळवतो. कामासाठी कोणाला कट नका करू. हे हल्ली माझ्या कानावर येते. बरोबर. की असं असं प्लीज माझी विनंती आहे की सगळे मिळून तुम्ही राहा, कोणी असो तो. ही मला म्हणजे हल्लीच्या कलाकारांना माझी कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही अगदी बरोबर म्हणलात, बरोबर राहिलो तरच ती मूठ असते, नाहीतर ते बोट असतं. ते तोडायला कोणालाही वेळ लागत नाही. आणि ते एक बोट कमी जर होत गेलं आपलं तर ती मूठ कशी शिल्लक राहील आपल्याला.
त्यामुळे मला असं वाटतं मंडळी की प्रतापदादांच्या ह्या आवाहनाकडे सगळ्यांनी अतिशय मनपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं हे शिकलं पाहिजे आपण की आत्ता सुद्धा त्यांची हीच इच्छा आहे की सगळ्यांनी एकत्र यावं. ते असं म्हणतच नाहीयेत की मी मोठा आहे, मी खूप वर्ष काम करतोय. 55 वर्ष ते काम करतायत, म्हणजे साधारणपणे आपल्या पिढीतल्या 2 माणसांच्या करिअरचं एकंदर टोटल केलीपेक्षा जास्त त्यांचं एकट्याचं करिअर आहे तसं बघायला गेलं तर. परंतु आजही ते तसं म्हणत नाहीयेत. मी नेहमी म्हणतो की कलाकार होऊ शकतात, चांगले होतील, तुम्ही रियाज कराल, तुम्ही अभ्यास कराल, तुम्ही वादन कराल, परंतु सगळं करून झाल्यानंतर नम्रता बाणवणं खूप कठीण आहे. आणि प्रतापदादांसारख्या ह्या माणसाकडे बघून आपल्याला हे कळतं आणि दिसतं की अशीही माणसं आज जगात आणि पृथ्वीवर आणि आपल्या समोर उपलब्ध आहेत की ज्यांनी एवढं आयुष्य बघून पण नम्रता सोडलेली नाहीये. तर प्रतापदादा, खरंच मनापासून धन्यवाद. आमच्यातर्फे तुम्ही इथे आलात, इतकं दिलखुलास बोललात, म्हणून ही एक छोटीशी भेट आहे. तर असंच राहा, असेच भेटत राहा आणि आपण आशीर्वाद प्रेम राहू दे माझ्यावर आणि असंच काम करत राहीन आणि दिलखुलास काम करीन. मला जेवढं येतं तेवढं करीन. अगदी बरोबर, नक्की. धन्यवाद. तर मित्रांनो, आभाळाची माणसाचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. आवडला असेल तर मित्रांना पाठवा, सगळीकडे तो शेअर करा आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.